स्कूल व्हॅन येणार नव्हती, त्यामुळे पटापट घरातली कामं आवरली आणि मग मोक्सला आणण्यासाठी रेडी झाले. चला तर मग मोक्सला घेऊन येते स्कूलमधून. मी आणि माझी स्वामिनी, हे बघा ही माझी स्वामिनी आहे. आम्ही दोघी निघालो होतो मोक्सला आणण्यासाठी. तर चला तर मग जाऊयात मोक्सला आणायला. मोक्सला घेतलं स्कूलमधून आणि मग मोक्सला जायचं होतं आमच्या बाहेर फिरायला थोडंसं. मग काय व्हॅन नसल्यावर मम्माबरोबर फिरायलाच लागतं. मग म्हटलं कुठं न्यावं, तर म्हटलं मठात जाऊन यावं. चला वेळ आहे तर जाऊन यावं मठात, म्हणून मठात जाऊन आले. त्यानंतर किराणावाल्याच्या दुकानात मला काही सामान घ्यायचं होतं, तर मग ते मी सामान घेतलं. थोडंफार खरेदी करायची होती, घरातला किराणा संपला होता. मग मोक्ष असतं आमच्या चालू, मला हे घ्यायचं ते घ्यायचं. मग मोक्षला पण थोडंसं खायला घेतलं. हे बघा मागत होता, रडत होता हे घ्यायचं आहे मला म्हणून. खूप हट्टी झाला आजकाल, अजिबात ऐकत नाही. पाहिजे म्हणजे पाहिजेच, घे म्हणजे घेच. मग तिकडे काही विचार कर. नंतर घरी आलो, मोक्षचे कपडे चेंज करून घेतले, त्याला फ्रेश केलं आणि लगेच आमची मस्ती चालू. काम करतोय? काय काम करतोय? आता स्कूल वरून आला ना तू? काय काम करतोय? हे चेंज करायचंय. काय चेंज करायचंय? तुला येतं का? तू तर स्मॉल आहे ना. येतं मग. बघा कशी मस्ती चालू आहे, मस्ती काम करतोय आमचा मोक्ष. मस्ती नाही करत, गुड बॉय आहे ना. गुड बॉय आहे ना मोक्ष. हा. आणि अभ्यास कोण करणार? मी. तूच करणार का? मम्मी मला भूक लागली. का खायचं? भेळ. भेळ. चला तर मग भेळ करू. तर मग काय, मोक्षी फरमाईश होती भेळ बनवायची. तर मग फरसन तर आणलंच होतं. मग फरसन घेतलं कढईमध्ये काढून. त्यानंतर मग आपल्याला काय लागतं अजून, मुरमुरे. मग मुरमुरे घेतले. मुरमुरे पण आम्ही आणलेच होते, त्यामुळे मुरमुरे पण काढून घेतले कढईमध्ये. कढईमध्ये मुरमुरे काढून घेतल्यानंतर आपल्याला लागणार होतं टमॅटो आणि कांदा, आणि आमच्याकडे कोथिंबीर काही नव्हती, म्हणून आम्ही आमच्याकडे जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्याच आम्ही बनवले आहे भेळ. भेळसाठी मस्तपैकी असा बारीक कांदा चिरून घेतला. तोपर्यंत मोक्षी आमच्या कॅमेऱ्याकडे बघून मस्ती चालूच होती, बाबा कसं करतोय. आणि मग छान असा कांदा चिरून घेतला, तो कांदा त्यात मिक्स केला. टमॅटो चिरून घेतला. मस्तपैकी भेळ रेडी करत होते मोक्षी मी. आवडते तुला भेळ? मोक्षला भेळ खायची आमच्या. मस्तपैकी भेळ खाणारी आहे ना मोक्ष तू? आणि चपाती कोण खात नाही? नाही खात ना तू पण? चपाती नाही खायची आम्हाला. भाजी पाहिजे, भाजी. भाजी केली तर भाजी नाही खायची, मग एक खायचा. आणि आता आमचा मोक्ष खाणार आहे भेळ. पण मोक्ष आपल्याकडे कोथिंबीरच नाहीये. कोथिंबीर नाही ना, आता काय करायचं? विदाउट कोथिंबीरची भेळ खाऊ. जाऊ दे, कोथिंबीर नाही ना. काय करायचं? जा मसाला डबा घेऊन. कशाचा? मसाला डबा. कशाचा? त्याच्यात मीठ असतं, चटणी असते. मसाला डबा घेऊन ये जा. मसाला डबा. मसाला डबा नाही गेलाय आमचा मोक्ष. आता मसाला डबा हाताला येतो का? कांदा टाकते आणि कोथिंबीर तर नाही आमच्याकडे. आता कोथिंबीर संपली आमची. आता गेले होते बाहेर, पण लक्षात नाही आणायची. तर कांदा खूप तिखट आहे, डोळ्यात पाणी आलं पार. मसाला डबा आणायला सांगितलाय. थोडीशी चटणी मीठ टाकायचं, मस्त लागते, एकदम छान. खूप छान लागते भेळ. पाणी आलं माझ्या डोळ्याला कांद्यामुळे. थोडीशी चटणी, एकदम थोडीशी चटणी मोक्षसाठी आमच्या, आणि थोडंसं मीठ टाकायचं. ओके. आणि असं मिक्स करून घ्यायचं छान.
चमच्याने ना टाकायचं. आणि मोक्षची भेळ रेडी. ही झाली मोक्षची भेळ रेडी. चला तर मग आम्ही भेळ खातो. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. मोक्ष बाय कर.